आज शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। विशेष पोट्टा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। सरकारी वकील रोहिणी सैलियन यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली होती आणि आपण पाहतोय प्रमुख आरोपी मुझम्मिल अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा, साकिब नाचनला 10 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड, नासिर मुल्ला, आतिफ मुल्ला यांनाही 10 वर्ष कोठडी देण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी या क्षणाची 2002-3च्या स्फोटाप्रकरणी दोषींना आता शिक्षा सुनावण्यात आली आहे। नासिर मुल्ला, आतिफ मुल्ला यांना 10 वर्षाची कोठडी, एकाही आरोपीला मात्र फाशीची शिक्षा झालेली नाहीये। सरकारी वकील रोहिणी सैलियन यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली होती कोर्टामध्ये, मात्र एकालाही फाशीची शिक्षा झालेली नाहीये। आपण पाहतोय अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेप देण्यात आलेली आहे। मुझम्मिल अन्सारीला तर साकिब नाचनला 10 वर्षांची सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड सुनावण्यात आलेला आहे। आणि 2002-3च्या स्फोटाचा मास्टर माइंड साकिब नाचनसह 10 आरोपींना गेल्या आठवड्यामध्ये पोटा न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं। 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली होती। आज यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 10 दोषींपैकी मुझम्मिल अन्सारीला बॉम्ब ठेवण्यासह विविध अशा सर्व 18 गुन्ह्यांमध्ये पोटा न्यायालयानं दोषी ठरवलेले आपण बघतोय। एकाही आरोपीला मात्र फाशीची शिक्षा झालेली नाहीये। मुंबईमध्ये 3 बॉम्बस्फोट झाले होते। मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले इथे हे 3 बॉम्बस्फोट झाले होते। नासिर मुल्ला, आतिफ मुल्ला यांना 10 वर्षांची कोठडी झालेली आहे। तर प्रमुख आरोपी मुझम्मिल अन्सारीला शिक्षा, साकिब नाचनला 10 वर्षांची कोठडी तर 1 लाख रुपये दंड आणि नासिर मुल्ला, आतिफ मुल्लांना 10 वर्षांची कोठडी। प्रमुख आरोपी मुझम्मिल अन्सारीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे। कोर्टानं सुनावलेली ही आपण शिक्षा बघूया। मुझम्मिल अन्सारी, साकिब नाचन आणि आतिफ मुल्ला, हसीब मुल्ला, मोहम्मद कामिल, जमील शेख आणि नूर मोहम्मद हे सगळे आरोपी 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोणाला 2 वर्षांचा कारावास झालाय। गुलाम कोटल आणि अनवर अली 2 वर्षांचा कारावास कोटलला। 2002-3 मुंबई हल्ल्यातल्या दोषींचा आज फैसला लागलेला आहे। मात्र कोठडी आणि जन्मठेप असंच शिक्षेचं स्वरूप आहे, कोणालाही फाशी झालेली नाहीये। डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते। 6 डिसेंबर 2002ला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅकडॉनल्डमध्ये, 27 जानेवारी 2003ला पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये आणि 13 मार्च 2003ला मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झालेला होता। यामध्ये एकंदरीत 12 जणांचा मृत्यू झाला होता, 27 जण जखमी झाले होते। या प्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती। 13 वर्ष एकंदरीत हा खटला चालला। विशेष टाड्या न्यायालयानं 13 आरोपींपैकी 10 जणांना पोटा आणि शस्त्रास्त्र कायदा, रेल्वे कायद्यांतर्गत दोषी ठरवलं आणि आज आता शिक्षेची सुनावणी झाली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, न्यायालयानं शिक्षा दिली आहे, मात्र कुणालाही फाशीची शिक्षा दिलेली नाहीये। कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी झाली होती। काय नेमके आत्ताचे डिटेल्स आहेत? अनुभवा, जे पोटा न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली होती ज्यावेळी निकाल सुनावला त्या आधीच, की हे जे आरोपी आहेत हे आरोपी कुठल्या तरी एका विशिष्ट दहशतवादी विचाराच्या मागे गेले होते। त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हा सर्व हल्ला केला होता, कट रचला होता आणि बॉम्बस्फोट घडवले होते। त्यामुळे न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा कोणाला माहिती नव्हतं की आपला वापर कुठल्या गोष्टीकरता केला जातोय आणि पण ज्यावेळी माहीत पडलं पण ते बाहेर न पडल्यामुळे त्यांना कमीत कमी 2 वर्ष शिक्षा आणि जास्तीत जास्त मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। मुळात या न्यायालयाने 3 लोकांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे त्यांनी हत्यार बाळगली आणि स्फोटके बाळगलेली आहेत। म्हणजे 2 वर्ष शिक्षा हे ऑलरेडी जे आरोपी आहेत जवळपास 13 आरोपी जे आहेत त्यांनी 13 वर्ष कारावास भोगलेला आहे। त्यामुळे ज्यांना 10 वर्षापर्यंत शिक्षा झाली येत्या काही दिवसामध्ये जेलच्या बाहेर पडतील। त्यामध्ये उदाहरण साकिब नाचन आहे, आतिफ मुल्ला, नसीर मुल्ला, नूर मोहम्मद हे अजून 6 आरोपी आहेत ज्यांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। 2 आरोपी आहेत, जन्मठेप आहे। एक जो आरोपी आहे मुझम्मिल अन्सारी, ज्याचा संपूर्ण हा हा बॉम्बस्फोट होता त्याचा पूर्ण तो मास्टर माइंड होता। त्याने पूर्णतः प्लॅन आखला होता, कुठून RDX येईल, कुठून लोकांना कशा पद्धतीने या संपूर्ण दहशतवादी मार्गाला ओळखता येईल, या सर्व गोष्टींचा प्लॅन त्यांनी केला होता। त्याने स्वतः बॉम्ब देखील ठेवले होते। त्यामुळे न्यायालयाने त्यावरचं निरीक्षण होताना की हा विचारांना प्रेरित होऊन त्यांनी कृत्य केलं होतं। त्यामुळे फाशी शिक्षा देणं ह्या व्यक्ती
चुकीच राहील, कारण का अशा पद्धतीने फाशी दिली तर अजून लोक त्या मार्गे वळतील असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं होतं आणि त्या आधारे फक्त मुद्दमिल अन्सारी जो आहे त्याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि इतर जे आरोपी आहेत त्यांना कमीत 2 वर्ष जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे जवळपास यापैकी जे 7 आरोपी आहेत ते आरोपी आणि इतर 2 आरोपी जे आहेत ज्यांना जन्मठेप दिलेली आहे ते 1 ते 2 वर्ष सुटतील आणि जो मुद्दमिल अन्सारी आहे तो मात्र मरेपर्यंत त्याला जन्मठेप लागलेली आहे, त्यामुळे तो जेलमध्येच राहील. धन्यवाद अजित. दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर आजच्या दिवसातली ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी घटना म्हणूया आपण. 2002-3 मुंबई हल्ल्यातल्या दोषींचा आता फैसला लागलेला आहे आणि आपण बघतोय कोर्टानं कशा प्रकारे ही शिक्षा यामधल्या आरोपींना सुनावली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.